एकदम वाईट पद्धतीने चलत आहे। आणि माता सावित्री असतील, माता रमाई असतील, फातिमा शेख असतील, मुक्ता साळवे असतील, यांचं जे शिक्षण क्षेत्रातील महत्वाचं काम आहे, या कामाला अनुसरून या आमच्या भीमनगर मधील माता भगिनी असतील, या महापुरुषांचा आदर्श घेऊन पुढे आपल्या लेकरा बाळांना, आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला चांगल्या वाटेने घेऊन जावे, यासाठी आम्ही हा कृती कार्यक्रम आखलेला आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपल्या येथे जे जमलेले आहेत मार्गदर्शक, यांनाही विनंती आहे की आपण इथं कार्यक्रमाला, हा शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी आपण विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भरभरून कसं असं प्रबोधन झालं पाहिजे, त्यांना वाट योग्य मिळाली पाहिजे, यासाठी हा पाटी वाटपाचा कार्यक्रम आहे। पाटी वाटप म्हणजे पाटी वाटप जर करायची असती तर मी अंगणवाडीत ताईला म्हणलं असतं, ताई मी येलो, आपण पाटी वाटप, नुसतं पाटी वाटप करून भागणार नाही, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या घरच्यांचंही प्रबोधन झालं पाहिजे। नेमकं हे महापुरुष काय आहेत, यांना आपल्यासाठी काय केलंय आणि आपल्याला पुढे काय करायचंय, याविषयी आपल्याला सखोल ज्ञान असलं पाहिजे, यासाठी हा कृती कार्यक्रम आखला जातो। तरी आपण येथे कडाक्याच्या थंडीत जमलात आणि त्यानंतर आपले जे मान्यवर आहेत हे आलेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्र मी प्राध्यापक राहुल सुरवशी सरांकडे देतो। धन्यवाद। जय भीम।